योगेश खंडावे राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आहे क्रॉस द लाईन खेळण्याच्या नादात उंचावून मारलेला फटका पण पहिला बळी मिळतो आहे तो गोलंदाज नागेश खंडेवर. सर्व बसले त्या सर्व मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूया. बॅकफुटला जात चेंडू तडवला शॉटच्या कव्हरला एकेरी धाव मिळते आणि या एकेरी धावेने धाव फर्स्ट सेकंडला सागर बॅकफुटला जात कट करण्याच्या नादात दोन षटकांमध्ये 15-20 धावा असणं 20 धावा असणं गरजेचं आहे. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय शॉट थर्डमॅनला आणि डायरेक्ट हिट होतोय. बघूया पंचांचं बोट वरती जात आहे म्हणजे लागोपाठ तिसरा चेंडू या षटकात. कसावट भरी घेतबाजी अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी अत्युच्च गोलंदाजीचं प्रदर्शन इथे मात्र शॉटच्या कव्हरला खरं तर हा झेल घ्यायला हवा होता. क्रिकेटमध्ये असे झेल खरं तर घ्यायला. संजय गोलंदाजीच्या मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट फुलटॉस चेंडू. मी म्हटलं होतं की संध्याकाळची वेळ आहे फुलटॉस चेंडू असूनही षटकार मारता आला नाही आणि धावबाद होतोय फलंदाज. तिसऱ्या धावा आक्रमक खेळी जसे बाळासाहेबांचे आक्रमक विचार तसे आक्रमक खेळी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. इथे मात्र एकेरी धाव मिळते आणि या एकेरी धावेने धावफलक. समालोचक आहेत मग जगदीश पाटील असतील तुम्ही स्वतः असाल ज्यांनी वेळ दिला जे पंच आहेत ज्यांनी वेळ दिला त्या दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावफलकावर धावा लागल्या त्या 4. समोर टाकलेला चेंडू फुलटॉस चेंडू होता लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू तटवला. एकेरी धाव मिळते 4 आणि 1 5 आणि 1 6 म्हणजे 2 धावा. जय महाराष्ट्र क्रिकेटला पापडीचा पाडा कारण जे आयोजन करण्यात 1 लाख रुपये स्पर्धे काय अशी परिस्थिती संदीप निर्माण झाली आहे. एनर्जेटिक फलंदाजी व्हायला हवी होती. फुलटॉस चेंडू फलंदाज चकतायत पंच मात्र आपल्या बोटवर टिकले. नक्कीच या वेळेला गोलंदाज पहिला चेंडू फेकतोय ओरपी चेंडू होता सुरेश चेंडू मात्र तेवढ्याच ताकदीने खेळून काढलाय. डायरेक्ट हिट दिले मात्र बघावं लागेल यावेळेला पंचांकडे खरं फक्त 7 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय मुसारली संघ. कॅप करतोय चेंडूला पॉइंटच्या दिशेला सागर कोहली ऍज द कॅप्टन नसतात आणि यावेळेस मात्र मुरबी संघाने जो कालच्या दिवसामध्ये परफॉर्मन्स दाखवलाय अप्रतिम होता मात्र यावेळेस कुठे का होईना त्यांना नजर लागली आहे मुरबी संघाला. कारण जर विचार केला तर पूर्वार्धात चांगली कामगिरी केली होती यावेळेस मात्र आउटसाइड लेग स्टंप या उत्सारली संघाच्या. फुलटॉस लाईनचा चेंडू यावेळेला स्टेट हाईट कव्हर केला शरद करावकर चेंडूवरती मात्र तोपर्यंत दुसरी धाव घ्यायची होती नकार दिला. एकच धावी स्पर्धा बघायला मिळाली आहे या रायगड जिल्ह्यामध्ये. यावेळेस लेग स्टंपला खेळून काढलाय चेंडू पहिल्या टप्प्यावरती जातोय मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. एकच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललं ज्याने पहिल्या दिवसामध्ये कुमत पाटील या गोलंदाजाने एक करिश्मा केला होता. टॅप करतोय चेंडूला मात्र सागर चांगला यावेळेस फुलटॉस लाईनचा